हॅलो आणि नमस्कार सगळ्यांना. वेलकम बॅक टू माय चॅनल समृद्धी सिम्पल लाईफ. आणि आज मी एक मस्त रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे. बरोबर तुम्ही जी बघताय स्क्रीनवरती चिकनची रेसिपी आहे. झटपट स्पायसी चिकन याला म्हणू शकता तुम्ही. याला फार तामझामची गरज नाही आणि अतिशय उत्कृष्ट कमी तेलामध्ये बनणारी रेसिपी आहे. आणि त्याला कुठल्याही प्रकारचे वाटण बनवण्याची गरज नाही, कुठलं प्रिपरेशन करण्याची गरज नाही. अगदी अर्धा तासाच्या वेळेमध्ये तुम्ही पटकन तुमच्याकडे जर पाहुणे आलेत किंवा झटपट तुम्हाला खाण्याची इच्छा होते तर फटाफट मार्केटमधून आणा आणि ही रेसिपी बनवा. तर चला मी तुमच्याबरोबर शेअर करते. कारण की कुठल्याही प्रकारचं वाटण नाही आहे, तर अगदी कमी वेळामध्ये होणारी रेसिपी आहे आणि कमी तेलात होणारी पण तरी तितक्याच चवीला उत्कृष्ट असणारी रेसिपी आहे. तर आता हे बघू शकता मी तेल टाकलं आहे ना. मला 4 ते 5 चमचे जे कांदे पोहे खातो ना आपण जे चमच्यानी, त्या चमच्यानी मोजून तेल टाकलेलं आहे. मी दाखवेन तो तुम्हाला चमचा कधीतरी. आता याच्यामध्ये थोडेसे खडे मसाले जे असतात ना ते टाकायचे, त्याच्याने एकदम नेक्स्ट लेवल चव येते. आता त्याच्यात तेजपत्ता टाकली आहे, दालचिनी, बडी इलायची, छोटी इलायची, चक्रफूल, काळी मिरी, लवंग असं टाकलं आहे. आणि मी 5 मीडियम साईजचे कांदे असतात ना ते कापून घेतले, कारण चिकन मी तुम्हाला दाखवलं धुवून घेतले स्वच्छ. आणि चिकन 1.25 किलो चिकन आहे जवळजवळ, म्हणजे 1 किलोपेक्षा 250 ग्राम 300 ग्राम असं जास्त चिकन आहे, म्हणजे 1.25 किलो मी साधारण पकडले. मग मीडियम साईजचे 5 कांदे घेतलेत मी. आणि इथेच हाच मेन ॲक्च्युली स्टेप तुम्हाला फॉलो करायची. तर कांदे टाकल्यानंतर बघा एक 2-2 मिनटांनी कांद्याचा रंग कसा चेंज होतो आहे. मग कांदा आपल्याला मध्यम आचेवरतीच फ्राय करायचा आहे. थोडे थोडं जर करपतं असं वाटलं तर गॅस कमी करा आणि कांदा छान गोल्डन होईपर्यंत परतून घ्या. हीच मेन स्टेप आहे आणि ह्याच्यावरतीच तुमचं चिकन कसं बनणार आहे ना ते डिपेंड आहे. कांदा जर गोल्डन रंगावर परतलेला असेल तरच त्याची सुंदरशी ग्रेव्ही तयार होणार आहे. आता इथे मी आलं लसणाची पेस्ट टाकली, एकदम बघा फाईन पेस्ट बनवली आहे मी. थोडंसं पाणी टाकून एक लसणाचा कांदा असतो ना मोठासा, तो घेतला आहेत, म्हणजे 15-20 पाकळ्या लसणाच्या घेतलेल्या आहेत आणि 2-2 इंचाचे असे 2 मोठे तुकडे आल्याचे घेऊन त्याची पेस्ट बनवली आहे. आता याच्यात मसाले जर तुम्ही म्हणाल ना तर हा घरगुती मसाला आहे, गरम मसाला. याच्यात गरम मसाला तुम्ही कसा बनवला आहे ना तो महत्त्वाचा आहे. आणि मी बघा किती कमी छोटा चमचा आहे एकदम, त्याच्याने मी 3 छोटे चमचे टाकलेले आहे 1.25 किलोसाठी, आणि तेवढा गरम मसाला बस होतो आणि आम्ही छान स्पायसी खातो. तर तेवढा मसाला बस होणार आहे, पण तो घरगुती मसाला आहे त्याच्यामुळे तो अतिशय उत्कृष्ट चवीचा बनलेला आहे. तर मी त्याची रेसिपी तुम्हाला नक्की शेअर करेन. आता याच्यामध्ये मी 3 चमचे टाकलेलं आहे आपलं रेड चिली पावडर. थोडंसं आपलं चिकन मसाला वगैरे असेल ना तुमच्या घरी तो टाकला तरी चालणार आहे, मला त्याची काही गरज वाटत नाही. कारण की माझा गरम मसाला अगदी उत्कृष्ट चवीचा आहे, सगळ्या भाज्या चिकन फिश सगळ्यांना उत्तम चालतं. आता याच्यामध्ये धुतलेलं चिकन आहे ना ते सगळं चिकन मी याच्यात टाकणार आहे आणि मस्त परतवून घेणार आहे. फक्त एकच टीप लक्षात ठेवायची की कांदा अगदी गोल्डन ब्राऊन झाला पाहिजे, करपलेला नको, पण छान गोल्डन झाला पाहिजे. मग तो चिकन शिजताना कांद्याचं पाणी होऊन जातं आणि तुम्हाला समजणारच नाही की आपण याच्यात कांदा टाकला होता की कुठलं वाटण करून टाकलं होतं, आणि ती चवही तितकीच भन्नाट येते. मस्त गरम गरम आता याच्यावर झाकण ठेवून दिलेलं आहे. आणि झाकण आपल्याला एक 10 मिनटं ठेवायचं आहे, पण फक्त डायरेक्ट 10 मिनटं ठेवून नाही चालणार ते. मध्ये थोडं थोड्या वेळाने 2-2 5-5 मिनटांनी ओपन करून बघा, हलवा. कारण चिकनला स्वतःचं असं पाणी असतं, ते पाणी सुटतं त्याच्यामध्ये. चिकन आपल्याला थोडंसं छान परतवून घ्यायचं आहे चिकनचं पाणी आणि मसाल्यामध्ये. असं मी 2-3 वेळा झाकण ठेवून चिकन हलवून घेतलं. आता त्यामध्ये तुम्ही काय करा, गरम पाणी टाका. मी आधी गरम पाणी ठेवायला विसरून गेले बाजूला, म्हणून मग मी थंड पाणी टाकले. चवीमध्ये काय नाही तसं फरक पडत, पण छान पटकन शिजतं. आता पाणी टाकले मी, 2 मोठे कप पाणी टाकले आणि छान शिजवायला ठेवले. आणि 10 मिनटांनी बघा छान उकळी आली आहे त्याला. चिकनला कुकरला लावू नका. चिकन कुकरला लावलं ना, तर बरीच लोक कुकरला लावतात चिकन आणि एकदम बेचव, कारण चिकनची जी चव असते ती त्या सगळी पाण्यात उतरते आणि मग त्या पाण्याचं ते अळणी, तांबडा रस्सा, पांढरा रस्सा हे बनवतात. आणि चिकनचेच जे त्याच्यात विटॅमिन मिनरल जे आहेत ते पण त्या पाण्यामधनं निघून जातात आणि चवही निघून जाते. अशा पद्धतीने केलं ना चिकन, तर त्याची चव मात्र उत्कृष्ट राहते. आता हे चिकन आपल्याला काय करायचं आहे, छान आपण घोळवून घेतलेलं आहे चिकन आणि उकळी आलेली, पण ते अजून शिजलं नाही. मी पुन्हा त्याला 10 मिनटासाठी ठेवून दिलं आणि आता झाकण उघडल्यानंतर बघा पाणी थोडं साठलेलं आहे. तर पाण्याची कन्सिस्टन्सी तुम्हाला जी हवी आहे ना त्याप्रमाणे तुम्ही ठेवून द्या. मला अगदी असंच हवं आहे, कारण आम्ही मस्त रोटीबरोबर ओरपणार आहोत चिकन.
आणि चिकन शिजलेलं आहे. इथे एक माणूस येऊन उभा राहतो बाजूला चिकन टेस्टिंगसाठी, त्याला वास येत राहतो आणि मग तो चिकनसाठी मम्मा चिकन दे, मम्मा टेस्ट करतो, मम्मा करतो, असं चालू असतं. मग टेस्टिंग झालं आहे आमचं इथे बाजूला. आता याच्यामध्ये आपण चवीनुसार मीठ टाकणार आहोत. तुमच्याकडे चिकन मसाला असेल ना तर तो असं टाका थोडासा, 1 चमचाभर. आता त्याचीही छान चव येऊ शकते. आणि मस्त बघा चिकन छान तयार झालेलं आहे शिजून. याला मस्त सर्व करूया. माझ्याकडे एक छान सिल्वर कलरची प्लेट घेतली आहे मी, त्याच्यामध्ये मी सर्व केलं आहे चिकन. आणि उत्तम अप्रतिम झालेलं आहे. लिंबू घ्या सोबत, सलाड घ्या, थोडंसं कांदा टमॅटो आणि छान खा. मस्त कोथिंबीर टाका वरती. मी चिकनमध्ये थोडीशी कोथिंबीर टाकली होती, रेकॉर्ड करायचं राहून गेल्या. आणि इथं वरून पण मस्त कोथिंबीर भुरभुरवली आहे. अप्रतिम चवीचं, झटपट होणारं, झणझणीत होणारं आणि सुंदर चवीचं. पाहुणे वगैरे येणार असतील ना, किंवा आपल्यालाच पटकन अचानक अशी कधीतरी इच्छा होते बघा, की आज चिकन खायचं मन करतं आहे, तर अशा वेळेला कुठल्याही प्रकारचं वाटण वगैरे बनवण्यात टाईम वेस्ट करायचं नाही आणि ह्या पद्धतीचं चिकन बनवायचं. अतिशय सुंदर चिकन बनतं. खरंच एकदा बनवून बघा आणि खाऊन बघा की याला चव किती भन्नाट येते. कारण बऱ्याच वेळेला आपण बरेच मसाले टाकतो आणि ओरिजिनल जी चिकन फिश याची जी टेस्ट असते ना ती मागे पडते आणि मसालेच ओव्हर पॉवर करतात त्या टेस्टला. तर अशा प्रकारचं एकदा चिकन करून बघा आणि जर ट्राय केलं तर नक्की सांगा. प्लीज व्हिडिओ फुल बघा आणि फुल वॉच केला असेल तर सांगा तुम्ही कुठून बघताय व्हिडिओ, मला आवडेल. आणि थँक्यू सो मच. प्लीज माझ्या चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. बघत राहा, असेच नवनवीन व्हिडिओ येणार आहेत. थँक्यू.